धन्यवाद. इथे जमलेल्या सर्व बांधवांना माझा आदराचा जय शिवराय. आपण इथे आज आपल्या जमा झालेल्या आपलं विचार समजून घेण्यासाठी जमा झालेला अपक्ष उमेदवारी आहे आणि या आदरणीय स्टेजवर बसलेल्या सर्व आदरणीय व्यक्तींचे आशीर्वाद आहेत. प्रत्येकाचं नाव घेऊन बसत नाही, कारण मला असं वाटतं की एखादं नाव घ्यायचं तर त्याच्याबद्दल जरा मला जे वाटतं ती भावना सुद्धा व्यक्त केली पाहिजे. पण ते खूप महारथी आहेत स्टेजवरचे, बापूसाहेब असो किंवा काळे सर असो, हाशमी सर असो, आडे साहेब असो. त्यामुळे या सर्व आदरणीय व्यक्तींना आभारही व्यक्त करतो की माझ्यासारख्या एका युवकाच्या मागे पाठीशी ते ठामपणे उभे आहेत. आणि आज आपला देश 10,000 वर्षांमध्ये घडवणाऱ्या अनेक महापुरुषांनाही नमन करतो आणि माझे इथे विचार व्यक्त करतो. आज मी जरी अपक्ष उमेदवार असलो तरी तुम्ही आता एक जबरदस्त मनोगत ऐकलं. त्या व्यंकटेश काळे सर हे खरे दावेदार होते, मराठा चळवळीचे उमेदवार म्हणून आणि या परभणी जिल्ह्यासाठी लढलेले, विचारधारेला धरून लढलेले उमेदवार म्हणून व्यंकटेश काळे सर खरे दावेदार होते. पण मार्गदर्शन करताना आम्ही सगळ्यांनी जेव्हा नागरिकांची उमेदवारी परभणी जिल्ह्यात होती गेली त्या मीटिंगमध्ये सगळ्यांनी बसून विचार विनिमय केल्यानंतर असं ठरलं महत्त्वाच्या मराठा नेतृत्वाच्या माध्यमातून की आपण सक्षम लढाई देण्यासाठी समीर दुर्गावरला उभं केलं पाहिजे. आम्ही दुर्गापूर साहेबांना फोन केला, विचारलं, ते प्रवासात होते की तुम्ही आपल्या परभणी जिल्ह्यावर आलेले संकट बाजूला करण्यासाठी फक्त मराठा म्हणून आपल्याला लढणं जिंकणं होणार नाही, तर आपल्याला हे सर्व समाज सोबत घ्यावं लागेल आणि बापूसाहेबांशिवाय ते शक्य नाही. एवढी अक्कल मला असल्यामुळे मी हट्ट केला की दुर्गावकर साहेबांशिवाय आपल्याला हे शक्य नाही, त्यांचा आशीर्वाद लाभला पाहिजे. मग त्याने आम्ही त्याचा शब्द घेतला आणि मग तिथे मीटिंगमध्ये तो असा निर्णय घेतला गेला त्या महत्त्वाच्या नेतृत्वामध्ये की समीर दुर्गावकर आपले उमेदवार असलेच पाहिजे या बाहेरच्या लोकांचं आक्रमण थांबवण्यासाठी. नंतर काही जण त्या मीटिंगमधून बाहेर पडून काही जणांनी वेगळा उपद्व्याप केला, तो वेगळा विषय. पण ते तुम्ही समजून घेण्याची मॅच्युरिटी तुमची हुशारी आहे सर्व जनतेची. पण तुम्हाला काय झालं हे माहिती असायला पाहिजे. रामदास काका शिंदेचे मी कायम आशीर्वाद घेत असतो जिथे भेटतील तिथं, कारण त्या मीटिंगमध्ये त्यांनी शेवटचा शब्द सगळ्यांचे विचार ऐकून मांडला, समजून घेतला आणि शेवटचा शब्द त्यांनी मांडला की आज आपल्या मीटिंगमध्ये मग असं ठरलंय की आपल्या सर्वांतर्फे आपल्या आंदोलनात मेहनत केलेलं समीर दुर्गावकर हे परभणी जिल्ह्यावर भूमिपुत्रांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी आपल्याकडे असतील. त्यामुळे ते त्या शब्दाला जागले आणि मला आयुष्यभरामध्ये कायम अभिमान राहिलेला आपल्या स्वतःच्या शब्दाला लागणाऱ्या लोकांचा. मी अनेक आमच्या आंदोलनामध्ये अनेक लोकांच्या राजीनाम्याच्या गोष्टी ऐकल्यात फक्त, आणि नंतर मग आज बघतोय तेव्हापासून ते आपापल्या पक्षात सुखरूप काम करत आहे. असं धोकादायी करू नये जनतेची असं वाटतं. आणि आमचे विकासाचे मुद्दे काळे सरांनी तर सगळेच सांगून दिले. फक्त मी थोडासा सारांश करायचं सांगेन की का आम्ही एका जातीच्या गोष्टीसाठी लढतोय का? अजिबात नाही. आम्ही मातीसाठी लढतोय, आम्ही जातीसाठी लढतोय, आम्ही प्रत्येक प्रश्नासाठी लढतोय. ज्या ज्या व्यक्तीला त्रास होतोय त्याचे सगळे त्रास मिटवण्याची क्षमता असलेलं सभागृह म्हणजे लोकसभा आहे. आम्ही उद्योग क्षेत्राचं कार्य करत असताना उद्योग क्षेत्राचं राज्य नेतृत्व म्हणून मी अनेकदा लोकसभेच्या अध्यक्ष, लोकसभेत काम करणारे अनेक मंत्रिमंडळाचे सदस्य, अनेक खासदार यांना कित्येकदा भेटून अनेक महत्त्वाचे प्रश्न मांडले आणि परभणी जिल्ह्यातले सुद्धा विकासाचे प्रकल्प काही मंजूर करून दिले. त्यातलं एक उदाहरण म्हणजे दुग्धेश्वर महादेव संस्थान मंदिर जे आहे धाराशिवमधलं, त्याला जे 28 कोटी काळ निधी मिळालेला आहे तर त्या प्रक्रियेमध्ये एक छोटासा खारीचा वाटा समीर दुर्गावकरचा होता. असं जे काही मेहनत करत होतो तो अनुभव होता आणि तिथे जाऊन काय काय करता येतं हे माहिती असल्यामुळे, ते करू शकेल हे माहिती असल्यामुळे आणि या सर्वांनी जर नाव पुढे केल्यानंतर मागे राहण्याची गरज नाही, परभणीच्या भूमिपुत्रांसाठी लढलंच पाहिजे हा विचार मनाशी पक्का ठेवून आज तुमच्यासमोर उमेदवार म्हणून उभा आहे. आमचा पहिला मुद्दा इलेक्शनचा आहे की जातीपातीचं राजकारण
परभणी जिल्हा सहन करणार नाही। याच्यासाठी मी कायम एक किस्सा सांगत असतो, खूप जणांना आवडतो समजून घेण्यासाठी, की जातीपातीबद्दल कोण बोलतो ज्याच्या स्वतःमध्ये काहीही क्वालिटी नसतात तो माणूस जातीपातीचा आधार देतो। विकासाच्या मुद्द्यांवर, योग्य मुद्द्यांवर लढण्याची ज्याच्यामध्ये ताकद असते तो जातीपातीच्या राजकारणात गुरफटत नाही। याचं उदाहरण म्हणून सांगतो मी, अमेरिकेत असताना एक अनुभव मला आलेला आहे तिथला, की GM, फोर्ड, क्रायसलर या गाड्या कंपन्यांची नावं तुम्ही ऐकलेली आहेत का? या गाड्यांची क्वालिटी खराब होत चाललेली होती आणि जनता त्रस्त झाली होती, म्हणून टोयोटा आणि होंडा या जॅपनीज कंपनीचं मार्केट वाढायला लागलं, कारण त्यांची क्वालिटी चांगली होती गाड्यांची। मग मार्केटिंग काय करायला लागले GM, फोर्ड, क्रायसलर वाले, की आम्ही देशाचे लोक आहोत, तुम्ही जर क्वालिटीवर विश्वास नसतो तो इतर मुद्दे काढतो, आणि ज्याला उमेदवार म्हणून स्वतःच्या दर्जामध्ये विश्वास नसतो, स्वतःच्या मुद्द्यांमध्ये विश्वास नसतो, तो जातीपातीबद्दल बोलतो, भीक मागतो मराठा मतांची, जसं यांनी सांगितलं। आजचे खासदार काय करतायत? भीक मागतायत मराठा मतांची, म्हणून मुस्लिम समाज त्याच्यासोबत जुळेल आणि मग त्यातनं ते आपोआप विजयी होतील। पण इतके काही मूर्ख राहिलेले नाहीत आता परभणीचे लोक, कधीच नव्हते, कारण यांनी जो उजळता उल्लेख केला की आपण सुंदरलाल सावजींना निवडून देणारे लोक आहोत, आपण रतनलाल तांबडी यांना आमदार करणारे लोक आहोत, आपण कुलदीपराव नागरेंना आमदार करणारे लोक आहोत, आपण जातपात मानत नाही, परिस्थितीप्रमाणे जो योग्य उमेदवार आहे त्याच्याच मागे उभं राहतो। आणि मला हे आठवतं सुद्धा, उद्धव साहेबांनी एक किस्सा सांगितला होता की ते जेव्हा अपक्ष लढले होते 1996ला, किती जरी बदनाम भ्रष्टाचारी लोक त्यांच्या विरोधात होते तरी त्यांनी केलेलं चांगलं काम 1970-75 पासूनच लोकांनी लक्षात ठेवून त्यांचं वातावरण इतकं छान होतं की त्यांना गोपीनाथ मुंडे साहेबांचा फोन आला होता की तुम्ही बहुतेक जिंकताय अशी परिस्थिती दिसतीये, बरोबर आहे का? अपक्ष खासदार होऊ शकतो हे परभणी जिल्ह्यामध्ये अनेकदा त्या परिस्थितीपर्यंत आपण गेलेलो आहोत। आणि आता जर परत तो इतिहास घेऊन जर आपल्याला दाखवून करून देता येत असेल तर त्याच्या बाबतीत आपण मागे नाही म्हटलं पाहिजे। या मी जिंतूर विधानसभेसाठी जेव्हा कार्य करायचो तेव्हा मला एक विचार होता, मला काय म्हणायचे, सगळी तू पाथरी निवडला पाहिजे, तिथं मराठा समुदाय जास्त आहे, तुला सोपं जाईल। माझी मातीचा जन्म, माझी तालुका, माझं घर जर या दुर्गाव परिसरातलं आहे, जिंतूर तालुक्यातलं आहे, तरी कायम सगळ्यांना उत्तर द्यायचो की मी माझ्या जिंतूर तालुक्यासाठी आधी मेहनत करायचा प्रयत्न ठेवणार, माझा तालुका सुधारला पाहिजे। आणि तसंही लोकशाहीमध्ये सर्व समुदायाचं भरपूर मतदान असलेला असा एक नशीबवान तालुका म्हणजे जिंतूर तालुका आहे, जिथे मराठा आहे, जिथे बंजारा समाज आहे, वंजारी समाज आहे, जिथे बंजारा समाज आहे, जिथे ब्राह्मण आहे, सर्व मुस्लिम समाज बहुतुल्य आहे। अशा जिंतूर समाजामध्ये, जिंतूर तालुक्यामध्ये काम करायची इच्छा आहे, जेणेकरून एका लोकशाहीमध्ये खरोखर चांगलं काम करण्याचा मला आनंद मिळेल। आणि जसं आता आडे साहेबांनी, राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या संघटनेचे, त्यांनी सांगितलं तसं बंजारा समाजाचे श्रद्धास्थान पोरादेवीचे महंत, तुम्ही तो कदाचित व्हिडिओ ऐकला असेल, यांच्याशी त्यांनी आमचा वार्तालाप झाला, म्हणजे आई जाऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन आली। दुसऱ्या दिवशी आडेसाहेब त्यांना भेटले आणि महंत श्री बाबूसिंग महाराज साहेब, शेखर महाराज साहेब, तसेच जिंतूर येथील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान श्री क्षेत्र अमरगड येनोली येथील महंत श्री माऊली महाराज साहेब यांचा पाठिंबा समीर दुर्गावकरला अपक्ष म्हणून जिंकण्यासाठी आहे या शब्दांमध्ये पाठिंबा मिळालेला आहे, आशीर्वाद मिळालेला आहे पाठिंबा म्हणण्यापेक्षा। असाच आशीर्वाद मला कैलासवासी रामराव बापू महाराजांनी दिला होता। पण काही लोक स्वतःला जरा जास्ती शहाणे समजतात आणि त्यांनी नको त्या लोकांना उमेदवारी दिली आणि ते आज भीक मागतायत मोठ्या पदांसाठी। आता उमेदवारीचं जिंकण्याचं गणितही काळेसरांनी सांगितलं, त्यामुळे मी परत जात नाही। 5.5 लाख जिंकण्याचं गणित होतं बंडू जाधवचं मागच्या वेळेसचं, त्यातले 3 लाख मतदान बाजूला सरकले भाजपाचं, बंडू जाधव 2.5 लाख अडकले आणि जानकरांकडे 3 लाख, हे दोघेही या आकड्याच्या पुढे सरकत नाही, जे राजकीय जाणकार आहेत ते समजतात। म्हणून बंडू जाधव भीक मागतोय मराठा मतांची। माझ्याबद्दल बदनामी पसरवत आहेत बंडू जाधवचे चमचे। काही बंडू जाधवकडून पैसे घेतलेल्या लोकांचा आमच्याकडे रिपोर्ट आलाय मराठा समाजातले, की ज्यांनी स्वतःला समन्वयक म्हणून घेतात, दादांचे कार्यकर्ते म्हणून घेतात आणि त्यांनी 5-5, 2-2, 3-3 लाखात समाजाला विकण्याचा प्रयत्न केलाय
आणि ते माझ्या विरोधात गळ ओकण्याचं काम करतात. त्यांच्यासाठी म्हणून मला इथून उत्तर देणं गरजेचं वाटतं, म्हणून याविषयी ते काढतोय. एक अफवा पसरवली जाते किंवा गणित जे मराठा समुदायाचे म्हणतात ना, की मराठा समुदाय त्याच्याकडे जाण्यासाठी त्याच्या झोळीत भीक पडावी म्हणून मराठा समुदायासाठी प्रयत्न आहे. कारण त्याला माहिती मराठी जर अनेक जर त्याच्याकडे तर मुस्लिम आपोआप सुटणार आणि त्याचा विजय होईल. आणि हे त्याचं शक्य कदापि शक्य स्वप्न त्याचं पूर्ण होणार नाही. कारण होणार असं आहे की आंदोलनात प्रामाणिक मेहनत करून त्या दिवसापासून सर्वस्व अर्पण केलेला समीर गणेशराव दुधगावकर हा माणूस परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येक मराठा युवकांनी बघितलेला आहे. त्या मराठा युवकाचं ज्या मराठा युवकाची श्रद्धा आमच्या पाटलांवर आहे, आमच्या दादांवर आहे, त्या प्रत्येक परिवाराचं त्या प्रत्येक मराठा युवकाचं मत दादांच्या शब्दाबाहेर जाणार नाही. आणि दादांनी सांगितलेलं आहे की जो या मागणीसाठी सगळे सोयीच्या मागणीसाठी कटिबद्ध असेल, जो शपथपत्र देईल त्याला मतदान करा. दादांना मानणारा प्रत्येक व्यक्ती या आदेशाच्या बाहेर जाणार नाहीये. त्यामुळे कोणी किती जरी उड्या मारल्या 5-5, 2-2 लाख घेऊन बंडू जाधवच्या, तरी त्यांची अवकातच नाहीये मराठा समुदायाला बोलवण्याची. कारण या सगळ्यांचं श्रद्धास्थान आता झालेलं आहे दादा. पाटलांचा शब्द शेवटचा शब्द आहे सध्या समुदायासाठी. आता कसं पाटील म्हणतील कसं, अशा घोषणा आहेत सगळीकडे. आणि त्यामुळे हे शपथपत्र ही जी सगळी मागच्या 8 महिन्यांची भूमिका बघता हा जो 3-3.5 लाखांचा मराठा एकगठ्ठा मतदान होणार आहे, ते माझ्याकडे यावं अशी मी या सर्व समुदायाला नम्र विनंती करतो. आत्मविश्वासही व्यक्त करतो की ते दादांच्या शब्दाबाहेर नाही येत, म्हणून ते माझ्याकडे येऊन एक सुशिक्षित खासदार घडवण्याची किंवा इतिहास घडवण्याची साक्षीदार होणार आहे. मग त्याबरोबर आपण मुस्लिम समुदायात राहायचे, दलित समुदाय आणि हे सगळे त्रस्त जनता आणि प्रत्येक समाजातला शिकलेला युवक याचं मतदान मला मिळणार आहे, हा मला आत्मविश्वास आहे. आणि या माध्यमातून आपला विजय पक्का आहे. जिंतूरचे तुम्ही सर्व आहात. माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही जसं मोठ्या मताधिक्याने दुधगावकर साहेबांना न्याय मिळवून दिला होता, त्यांच्या विरोधात कारस्थानं करून 19 वर्ष त्यांची बदनामी करून जुने किती जरी कर्तृत्व चांगलं असलं तरी घरचे बाहेरचे सगळे त्यांच्यावर पैशाचा वापर त्यांच्या विरोधात करत होते, सगळं त्यांच्या विरोधात वापरत होते. पण जेव्हा त्यांना 19 वर्षांची चांगली संधी मिळाली तेव्हा तुम्ही त्यांना न्याय मिळवून दिला. 43,000चं मताधिक्य, ऐतिहासिक मताधिक्य दुधगावकर साहेबांना मिळवून दिलं होतं. त्याच्यानंतरही 14 वर्ष लोटली आहे. त्याच्या आधीची 20-25 वर्ष, असं 30-35 वर्ष तुम्हाला मूर्ख बनवून नुसते भाषण ठोकून तुम्हाला परेशान करून टाकले प्रत्येक समाजाला. त्यामुळे प्रत्येक समाजातला पिचलेला जिंतूरचा तालुक्याचा सदस्य सुद्धा आता एवढं जाणतो की तुम्ही नेत्यांच्या नादाला लागून तुमचं काही भविष्य होणार नाही चांगलं. म्हणून तुम्ही सगळेजण या मतदानाच्या वेळेस अतिशय जागरूकपणे विकासाचे दृष्टिकोन ठेवणारा, जनतेसाठी कटिबद्ध असणाऱ्या युवकाच्या मागे उभं राहणार आम्हाला विश्वास आहे. आणि तसंही मी भाजपात काम करत होतो. दुसरी बदनामी या मूर्ख लोकांनी पसरवायचं सुरू केलं बरं, हे 2-4 लाख रुपये घेऊन. आणि हास्यास्पद हे बघा, एक नियम असतो समाजामध्ये, तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करा. जर एखाद्याच्या बद्दल बोलायचं असेल तर तो माणूस तिथे उभा असेल तरच बोलायचं, नाहीतर बोलू नये. हा साधा नियम आहे. म्हणजे होतं काय की तुम्ही जे आरोप प्रत्यारोप करत असताल तर उत्तर द्यायची तरी त्याला संधी मिळते. आणि हे सुशिक्षित आणि संस्कारी लोकांचं लक्षण आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या माघारीचं काही बदनामी करताय तर मला या स्टेजवर उत्तर देण्याशिवाय पर्याय नाही का. एक बदनामी करायचं काय सुरू केलं, मला मराठ्यांना हसवण्यासाठी बंडू जाधवच्या चमच्यांनी सुरू केले की समीर गणेशराव दुधगावकरला भाजपामध्ये काम करत होता, राजीनामा दिला आणि आता समीर दुधगावकरला भाजपाने पैसे देऊन उभं केले मराठ्यांची मतं खाण्यासाठी, जेणेकरून जानकर घेऊन यावं. म्हणजे बहुतेक तुमचं सगळ्यांचं असं मत आहे, जे कोणी मूर्ख लोक या अफवेवर विश्वास ठेवत असतील त्यांना असं वाटायला लागलं की दुधगावकर लयच भिकारी झाले की जेणेकरून कोणासाठी पैसे घेऊन उभं राहिले. ओके. आता दुसरं उत्तर समजून घ्या. मी जेव्हा
राजकीय कार्य सुरू करण्याचं स्वतःच्या मेहनतीवर आणि स्वतःच्या विचारांवर प्रयत्न सुरू केले. सुरुवातीच्या काळात आपण सगळेच जाणता की दुर्गावकर साहेबांची सुद्धा मदत नव्हती मला. मी माझ्या मेहनतीवर करत होतो. आणि जो माणूस कर्तृत्ववान असतो तो काही स्वतःच्या बापाच्या मागे परत परत फिरत राहत नाही. माझे संस्कार माझे बाळकडू चांगले असल्यामुळे मी अमेरिकेत जाण्यापर्यंत शिक्षण घेतलं, चांगलं कार्य करतोय, उद्योग क्षेत्राचा अनुभव होता. पण काही विचारांचा निर्णय घेऊन जर मी कार्य स्वतः सुरू करतोय तर जर विचारांमध्ये जर थोडासा मतभिन्नता तेव्हा असेल, दुर्गावकर साहेब त्यांचा निर्णय घेणार, मी एक नागरिक म्हणून माझा निर्णय घेणार. म्हणून मी भाजपचं कार्य सुरू केलं होतं. काही गोष्टी आवडल्या होत्या, पण नंतर असं जाणवायला लागलं मागच्या 4-5 वर्षाच्या अनुभवानंतर की मी भारतीय जनता पार्टी जॉईन केली होती आणि आयुष्यातली माझी पहिली राजकीय पार्टी आहे. पण त्या पार्टीचं नंतर रूपांतर झालं भ्रष्टाचारी जनता पार्टी. बेवकूफ जनता की पार्टी असा एक फुल फॉर्म त्याचा आता व्हायला लागलाय. बदनाम जनता पार्टी असा एक फुल फॉर्म झालाय. तुम्ही सगळे चोर चक्के जमा करतात आणि देऊन टाकतात त्यांना संधी. जितका जास्ती माणूस चोर असेल तितका त्याला पटकन सन्मान मिळतो भारतीय जनता पार्टीमध्ये. हा अनुभव जवळून पाहिला मी आणि इतका लाचार नाहीये की या माझा अपमान करणाऱ्या भारतीय जनता पार्टीने एका सुशिक्षित शिकलेल्या संस्कारी मुलाचा अनेकदा अपमान केला मेहनत करत असताना सुद्धा. पण जेव्हा त्यांची हिंमत मराठा समुदायाचा अपमान करण्यापर्यंत गेली त्या क्षणी त्यांना लाथ मारून बाहेर आलो. कारण लोकशाहीमध्ये जेव्हा 1.5 कोटी लोक एकत्र येतात आणि तुम्ही जर स्वतःला प्रधानमंत्री म्हणून घेता, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून घेता आणि एवढी साधी अक्कल जर तुम्हाला नाहीये की त्या 1.5 कोटी लोकांचा उल्लेख करून की या बाबतीत आम्ही काहीतरी करतो, हे जर तुम्ही करत नसताल तर तुमच्यासारखा बेअक्कल नेता आयुष्यात कधी पाहिला नाहीये असं मला जाणवायला लागलं होतं आणि असं माझं म्हणणं आहे. आणि मूर्ख लोकांसोबत काम करण्याची दुर्गावकर परिवाराची परंपरा नाही. इन्सल्ट करणाऱ्या लोकांसोबत काम करण्याची दुर्गावकर परिवाराची परंपरा नाही. आणि त्यामुळे लाथ मारली, मराठा समुदायाचा अपमान केले आणि स्वतः काम सुरू केलं. मग जसं काहीतरी चांगलं करते असं वाटत होतं म्हणून सुरू केलं ना भाजपात काम. बाकीचे तर सगळे काँग्रेस आणि हे सगळे घटिया पक्ष दुर्गावकर साहेबांसोबत किती अन्याय केला हे तर जवळून पाहिलं होतं. इतके बेखोबे हे राजकारणी परभणीतले म्हणा किंवा आसपासचे की दुर्गावकर साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार की काय ही चर्चा मी लहानपणी ऐकलेली होती. पण इतके छोटे डोके त्या बेखोबांचे परभणी जिल्ह्याच्या काही नेत्यांचे की यांनी यांचे सोबत राहून यांच्याकडनंच फायदे काढले, यांनाच डोके दिले आणि परभणी जिल्ह्याच्या माणसाला मिळत असलेलं मुख्यमंत्री पद झालं. त्यामुळे बाकीच्यांचा तर काही प्रश्नच येत नाही. मग हे जर असा पक्ष जर एकटोचाही चांगला वाटणारा ठीक वाटणारा पक्ष जर महामोर्चा निघाला, मी शक्यतो असे शब्द वापरत नाही पण तुम्हाला भावना कळली पाहिजे म्हणून मला वापरावं लागते. तुमचे बऱ्याच जणांचे तुम्ही तरी जवळचे कार्यकर्ते आहात, तुम्हाला समजतं मला काय म्हणायचं. बाहेरचे जे असतात ना चमचे पैसे घेतलेले नेते मंडळीचे, त्यांना विश्वासाने आपल्या दोघांचं वर्षव्या दिल्याशिवाय तुम्हाला साध्या भाषेत सांगितलं कळलं पाहिजे. तुम्हीच सांगितलं पाहिजे अरे बाबा तू पोरगा स्वतः नवीन शिक्षण स्वतःच चांगलं शिक्षण घेऊन आयुष्यात कधी दारू केली नाही, कधी कोणाचं लुटमार केलेली नाही, कधी काही वाईट केलेलं नाही, भगवद्गीतेचा अभ्यास आहे, आध्यात्मिक आहे आणि जर एखादी गोष्ट पडली नाही तर तो खरं जर राजीनामा देऊन बाहेर पडला, प्रामाणिक काम करतोय मराठा आंदोलनामध्ये, तर तुम्ही अशी बदनामी नाही केली पाहिजे त्याची, है ना. पण हे असं होत नाही. म्हणून तुम्हाला या शब्दांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या चमच्यांना सांगतोय की समीर गणेशा दुर्गावरपासून दूर राहा. तुम्हाला एकदा लाथ आणली आहे, आयुष्यात तरी तुमच्याकडे येणार नाही, कोणत्याच पक्षाकडे जाणार नाही. सगळे चोटे हे समजलेलं आहे. आणि आता दादांसोबत काम करायचा निर्णय घेतलाय आणि दादांनी आता तुमची वाट लावायचं ठरवलं विधानसभेत. त्याच्यामुळे त्या गोलमध्ये सहभागी आहे, त्या हे लक्ष अचीव करण्यामध्ये सहभागी आहे. आणि ह्याचा हा जो चर्चा याला काही शेवटी काय जीवेला हाड नसतं. काही बेअक्कल लोक माझे जुने व्हिडिओ पण टाकतात विनाकारण माझी बदनामी करण्यासाठी. मी ज्या दिवसाला इतकाच व्हिडिओचा विषय आहे. इथे मी जेव्हा राजीनामा घेऊन आलो तेव्हा इथे मशाल रॅली होती, या लोकांना माहिती नव्हतं म्हणून थोडासा त्यांनी जे राजकारणाच्या विरोधातला राग काढायचा होता तो माझ्या विरोधात काढला. मग त्याचा व्हिडिओ पण केला, तो व्हायरलही केला, त्यांना त्यांचा आनंद मिळाला की एका राजकीय नेत्याच्या विरोधात. मी काय राजकीय नेता आहेत काय, नवीन कार्यकर्ता आहे. मला जर
गणेशराव दुधगावकर साहेबांनी मोठं पद जर पटकन मिळवून दिलं असतं, त्यांचं पूर्ण कागद माझ्या मागे लागून जर मला राजकारणात पुढे आणलं असतं, तर मी राजकीय नेता तुम्हाला मानण्याची तरी हिंमत होऊ शकली असती. पण जो एक युवक स्वतःच्या मेहनतीवर पुढे येऊन मेहनत करतोय, त्याच्या विरोधात उगाच काहीतरी एखाद्याच्या घरात जन्माला म्हणून काहीतरी बदनामी करणं, नालायकपणा करणं, हे कोणताच हुशार माणूस करू शकत नाही असं माझं म्हणणे बरं. तुम्हाला एक माझा साधा प्रश्न आहे, मी कुठे जन्म घ्यायचा हे माझ्या हातात आहे का? मी कुठे जन्म घ्यायचा हे माझ्या हातात आहे का? मग मी एखाद्या घरात जन्मलो म्हणून ते गणेशराव दुधगावकर खूप चांगले आहेत, तो वेगळा विषय. पण मी एखाद्याच्या घरात जन्मलो म्हणून मी आपोआप बदनामी करायची का माझी? थोडी तर लाजल्याच्या पाळा. जे माझी बाहेर बदनामी करतात तुमच्यासाठी नाही, पण तुम्हाला सांगण्यासाठी मुद्दे म्हणतोय मी बाहेर जाऊन. बरं, तुम्ही म्हणता मागच्या सगळ्याला असं मुद्दे मांडताय. त्यामुळे हा एक विषय समजून घ्या आपल्याला की बदनामी करणे काय याच्या व्यतिरिक्त काहीही नाहीये आणि तुम्हाला फसवणे. आणि याचं सर्वोत्कृष्ट उत्तर या बेवकूफ जनता पार्टी, बीजेपीचा नवीन फुल फॉर्म झालाय, भ्रष्टाचारी जनता पार्टी, बदनाम जनता पार्टीला सगळे मिळून 4 जूनला याचं खणखणीत उत्तर देणार आहेत अपक्ष निवडून आणून परभणी जिल्ह्यामध्ये. आणि तुम्ही बघा काय काय होते ते. मला काय आनंद झालाय, मी दादांसोबत काम करत असताना मला काय जाणवं लागलं की मी तर रायनामध्ये बाजूला झालो, पण त्याच दरम्यान प्रत्येक गावामध्ये एक बोर्ड लागायला सुरुवात झाली. सुनीत गेले नेते, सुनीत गेले पक्ष. त्याचा सगळ्यात जास्त आनंद समीर दुधगावकर झाला, कारण मी त्याच्या 5 वर्ष आधी जिंतूरमध्ये काम करत असताना, परभणीमध्ये काम करत असताना मी सांगत होतो की इथले 2 नेते 35 वर्षांपासून मिळून मिसळून संगनमत करून परभणी जिल्ह्याला लुटत आहे. किती वर्ष आधी सांगत होतो सगळीकडे? 2018 पासून. अनेक जण मला म्हणायचे, अरे समीर तुम्ही राजकारण करताय, तुम्ही असं कसं बोलू शकता, तुम्हाला त्यांची मदत नको का? मी म्हणायचं मदत मी चोरांची घेत नसतो, नशीब बघू ज्याचं जे असते ते. बरोबर आहे. बरेच जण बसलेले त्याच्यासोबत ही चर्चा झाली. म्हणलं बघू जेव्हा संधी मिळेल तेव्हा बरोबर होणार आहे, काही चिंता नाही मला, पण मी काय खोटं बोलणार. आणि त्याचा आनंद मला म्हणून जास्त झाला की सगळ्या जनतेला तेव्हा पटलं नाही की कसे दोघं परभणी जिल्ह्याला मिळून लुटत आहेत 35 वर्षापासून, किंवा बाहेरचे पण प्रत्येक जिल्ह्यात कसे लुटले चालले. पण जेव्हा कुणबीचं कळलं, कुणबीमध्ये कसं 2 पिढ्या बर्बाद केल्या गेल्या मराठा समाजाच्या, किती त्रास दिला गेला, आणि हे समजल्यानंतर जेव्हा सगळे पोरं शिंदे गावागावातले आणि चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष, हे जेव्हा त्यांनी बोर्ड लावून या छोट्या राजकारण्यांना घरी पाठवून दिलं, तेव्हा मला आनंद झाला. कारण चला या सगळ्यांना आता लक्षात आलं आहे किती नालायक राजकारणी असतात. काही 90-99% खराब आहेत, मोजकेच चांगले. आणि मला गर्व आहे की मोजक्या चांगला प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या राजकारण्यांचा एक ग्रुप आहे गणेशराव दुधगावकरांचा. कुठलंही सुटलं ते बंद करावं मैनापूरचं बोलायचं. त्याच्यानंतर काय गोष्टी घडून गेल्या, तुम्ही जे बोलत असतात फसल्या, तुम्हाला फसवायचं काम केले, तेच ते जुने पुराणे विषय काढून तुमचे पद घ्यायचं. कारण ह्याचं असं झालंय की काय बदनामी करण्याच्या पर्याय नाही, जातीशिवाय बोलण्याच्या पर्याय नाही. आणि समीरच्या सरकारी नोकऱ्या दुप्पट करणे या प्रकल्पाचं उत्तर नाहीये. याच्यापेक्षा उत्कृष्ट प्रकल्प देशात नाहीच आहे. 6.5 वर्ष नरेंद्र मोदींना सांगत होतं याच्या टीमला. बरं नाव सांगतो, विनय सहस्त्रबुद्धेसोबत पहिली मीटिंग घेतली होती महाराष्ट्र चेंबर ऑफ अध्यक्षांसोबत, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षांसोबत जाऊन. आता तुम्हाला एका सेकंदात सांगतो, बरं नाही 1 सेकंद नाही, 30 सेकंद लागतात तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. नीट आहे, 30 सेकंदात तुम्हाला मान्य आहे की नाही हे सांगायचं आहे. आणि एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्हाला मान्य होतं का बघू. 1 मिनिटात, फार 1.25 मिनिटं लागेल. एखाद्या सरकारी अधिकारी एखाद्या ऑफिसमध्ये 9 तासाच्या ड्युटीमध्ये नेमकं काम किती तास करतो? ज्यांना माहिती ते उत्तर देऊ नका, नवीन जे आले त्यांनी उत्तर द्यायचं. शांतपणे बसून, टेबलवर बसून जनतेच्या सेवेची जी कामं करायची असतात, तर 9 तासामध्ये परिपूर्ण लक्ष देऊन नेमकं काम किती तास करतो? 9 पैकी सांगा, पटेल सांगा, काय अडचण नाही. 4 तास म्हणतोय मुलगा, तुमचं कोणाचं काय उत्तर आहे? याचं उत्तर आहे 3 तास. बोली लावा, बोली. 2 तास, 3 तास, अजून कोणाला बोली लावायची?
5 तास 18 तास वा वा वा. काका म्हणतायत 3 तास. आपलं म्हणणंच एवढं होतं हे विचारण्यातच माझे 11 मिनिटे गेली बरं, पण मी ते परत येतो 30 सेकंदात. आला तर 2-3 तास होतो, कुठं काय असतो कळतच नाही. ऑफकोर्सच काय येतो, मिटिंगच सांगून काय कळून जातो. आणि 9 तासापैकी आपण असं म्हणू की तो 5 तास काम करतो. तर आम्ही सांगायचा प्रयत्न करतो या स्वतःला काय देशाची निवडणूक आहे म्हणजे काहीतरी रेकॉर्डिंग पाठवली नरेंद्र मोदी. ये कोई एक सांसद चुनने का इलेक्शन नहीं है, ये देश के भविष्य का इलेक्शन है. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना नरेंद्र मोदी. 6.5 वर्षापूर्वी तुम्हाला एका मिनिटाची गोष्ट सांगतोय, आता नाही तुम्हाला समजून घ्यायची. 9 तासाचा जर माणूस 5 तास काम करतो तर त्याला 5 तास काम करा म्हणायचं, घाईचा म्हणायचं. आणि दुसरा माणूस 5 तास काम करायला घ्यायचं. काम 10 तास होतं, खूप चांगलं काम होतं. आणि सगळ्यात मोठा फायदा होतो की नोकऱ्या दुप्पट होतं. किती लोकांना मान्य, माझं कॅमेरामॅनला विनंती, किती लोकांना पडते हात वर करायचा. सरकार यांच्या नुसते भाषणच ऐकलं तुम्ही मोदी साहेबांचे. आले होते इथं म्हणे हमारे देश का युवा. अरे भाऊ उसके लिए कुछ हुआ कि नहीं, देखता है कि नहीं तू? 2 करोड़ नौकरियां करेंगे इनके लिए साल में. अरे 1 मिनट में हो सकता है भाई, क्यों झूठ बोल रहे हो? 6.5 साल पहले मैंने आपको 1 मिनट के निर्णय का आपको समझाने का ट्राई कर रहा है सभी दुर्गावकर. क्या बेवकूफ समझा है क्या? चेंबर ऑफ कॉमर्स राज्य की संगठनाओं का आपको बोल रही है कि हमें ये प्राइवेट इंडस्ट्री में भी चाहिए और आप कर नहीं रहे हो, तो आप क्यों भाषण कर रहे हो? देश का चुनाव है. प्रत्येक गावामध्ये फार वेळ नाही घ्यायचा आपल्याला, 2 जण फक्त बोलणार झाल्यानंतर, पण फार वेळ नाही घ्यायचा आहे. प्रत्येक गावामध्ये लग्नाच्या वयाचे पण लग्न होत नाहीये असे शेकडो मुले, 50, 60, 100 बरोबर आहे. आणि त्यांचं लग्न न होण्याचं कारण एकूण एक दिलं जाते की पोराला नोकरी नाही. सरकारी नोकरी ज्याला असेल त्याला 4-4, 5-5 स्थळ येतात. बरं, ही आहे सामाजिक परिस्थिती. स्वतःला हुशार म्हणून घेणाऱ्या भ्रष्टाचारी जनता पार्टीच्या लोकांना माझा प्रश्न आहे की तुम्हाला समाजासाठी, देशासाठी तुम्ही गप्पा मारता आणि तुमच्याकडे याचं उत्तर नाहीये सरकारी नोकऱ्या वाढवण्याचं. मला शहाणपणा काय सांगत होते 6.5 वर्षांपासून, सरकारी नोकऱ्या वाढवायच्या नाही म्हणजे देशाचं नुकसान. 70,000 कोटीचा घोटाळा करणाऱ्याला तुम्ही अर्थमंत्री लगेच करता, त्याच्यात देशाचं नुकसान नाही दिसत तुम्हाला. आणि तुम्हाला जेव्हा सरकारी नोकऱ्या कोट्यवधी जर लागल्या तर गावात बसलेले हे काही गुंजे आणि काही घोडगुंजे, हा नवीन शब्द कळला बरं मला. हा घोडगुंजे म्हणजे ज्याचं बऱ्याच दिवसापासून लग्न होत नाहीये, फक्त एका कारणामुळे त्याला नोकरी नाहीये, अशांचं जर आयुष्य मागे लागते तर तुम्हाला ते समजून घ्यायची जर अक्कल नसेल तर तुम्हाला देश का चुनाव, देशाची सामाजिक परिस्थिती बंद करा ना तुमचे भाषण आहे. हा आमचा इलेक्शनचा मुद्दा आहे की जर संसदेत गेलो अपक्ष म्हणून तिथे चर्चा चालली की 9 तासाच्या वेळी 12 तास करा आणि मग त्याच्यात त्यांना 3 दिवस सुट्ट्या द्या, तो 9 तासाचाच माणूस 5 तास करतो, तो 12 तासाचा किती करेल? थोडी तर अक्कल वापरायची ना. आणि उत्तर दिलंय ना आपण देशाचा सर्वोत्कृष्ट प्रकल्प, तो करण्यासाठी तिथे जाऊन भांडण्यासाठी ही संधी समजतोय. आणि सरकारी नोकऱ्यामध्ये आरक्षण असतं, प्रत्येक घटकाला नोकरी मिळेल आणि त्याच्यात आमचा वारसा सुद्धा पूर्ण होईल की दुर्गावकर साहेब म्हणजे सगळ्या समाजाला घेऊन चालणारे असंच करायला पाहिजे. आमचे काका त्यांनी सुद्धा मध्यवर्ती बँक सर्वोत्कृष्ट पद्धतीने चालवलेली आहे, हे पण आपण सगळे जाणतात. आणि हे सगळं आपल्याला विकासाच्या मुद्द्यावर करायचंय. दुर्गावकर साहेब खासदार असताना 10 वर्षात ते सुद्धा प्रकल्प पूर्ण नाही केले म्हणून जातो. म्हणून तर भीक मागतोय मराठ्यांच्या मताची. कामाच्या मतावर बोल ना. दुर्गावकर साहेबांचं 5 वर्षाचे जे कामाचे इथे वेबसाईट दिलेली आहे ना दुर्गावकर.in, त्याच्यावर जा सगळी यादी दिली आहे. काय नालायक पोरं डोकं न वापरता डायरेक्ट माझ्या पोस्टवर रिप्लाय करतात की म्हणे तुझा बाप खासदार होता म्हणजे त्यांनी काय केलं. अरे बेवकूफ, जाऊन जरा वेबसाईट तर चेक कर आणि बघ तू काय दिले तिथे. ते जर पटलं नाही तर तुझ्या वडिलांनी काय नाही केलं म्हणायचं हक्क आहे तुला. काय ते 5-15 हजार रुपये घेतो त्या चोरट्या नेत्याचे आणि एका चांगल्या नेत्याला बदनाम करतो हरामखोरा. जिल्हा आधीच सगळ्यात शेवटचा झालाय उद्योगाच्या बाबतीमध्ये, MIDCच्या बाबतीमध्ये.
त्यामुळे आपण हे समजून घ्यावं ही विनंती करतो. विकासाच्या मुद्द्यावर ज्याला जातपात काढतो जो माणूस त्याला दर्जा नसतो, म्हणून तो जातपातीवरती सगळं करायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून आपल्याला ते मुद्दे अजिबात नाही घेता, पण आपण घेतोय. आरक्षणासाठी न्याय मिळण्यासाठी जे जे गरजेचे आहे ते करणे. शपथपत्र मराठा समाजासाठी दिले, धनगर समाजाचा ST प्रवर्गाचा समावेश, मुस्लिम समाजाचं आरक्षण, सरकारी नोकऱ्या दुप्पट करणे, प्रत्येक तालुकामध्ये भौतिक सुविधा, एक मनोरंजनाचं केंद्र जिथे स्विमिंग पूल असेल, थिएटर असेल, नाट्यगृह असेल, जिम असणार एक मोठ्या दर्जाचं आणि ग्राउंड असेल, खूप चांगल्या क्वालिटीचं स्पोर्ट्स फॅसिलिटीज असतील, असं एक मनोरंजनाचं केंद्र करायचं जेणेकरून शहराकडे जाणारे लोटे थांबतील. प्रायव्हेट म्हणण्यापेक्षा अपक्ष असल्यामुळे प्रायव्हेट बिल काढून मला या नरेंद्र मोदीचा खोटेपणा उघड करायचा संसदेत जाऊन काय करायचं आपल्याला सरकारी लोक म्हणणं तू जनतेसमोर काय चोरीचा पाठी करतो, चोट्यांना मंत्रीपद करून सोडून देतो. बरोबर लोक शहर में जाने वाले लोग हमें रोकने चाहिए असं लोक असतात रे. अरे फडणवीस बद्दल तर बोलायला नको बाबा. सगळे म्हणतात की या राज्याचं जर वाटोळं कोणी केलं असेल तर दोन नेते त्या राज्यात कुठलाही दर्जा न ठेवता काम केलं आयुष्यभर. पहिलं नाव आहे शरद पवार आणि दुसरं नाव आहे देवेंद्र फडणवीस. आणि हे सगळं दम होऊन लोकांनी गावागावात बोर्ड लावले, चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष. एकाची पण हिंमत नाही गाव पातळीवर जायचं. पण तुझा आपण लावलाय अनेक गावांमधनं. पण दुर्गापर्यंत चारित्र्य संपन्न वाकडं लोकांना माहिती आहे. माझं पण कार्य लक्षात आलेलं आहे. आंदोलक असल्यामुळे माझं स्वागत झालंय गावागावामध्ये, औक्षण करण्यात आलेलं आहे माझं. आणि यातच लोकांचा प्रतिसाद दिसतोय आणि विजय पक्का आहे. त्यामुळे माझा जाहीरनामा तुम्ही वाचा. खूप काही सांगण्यासारखी वेळ नाहीये, बराच वेळ झालाय. आपल्याला दोन महान विचार ऐकायचे आहेत. हाशमी काका विचार मांडणार आता माझ्यानंतर. लगेच त्यांना विनंती करतो की त्यांनी इथे यावं आणि त्यानंतर लगेच दुर्गापूर साहेब त्यांचं मत मांडतील. भूमिपुत्रांची लढाई चालू आहे. आरक्षणाच्या बाबतीमध्ये प्रत्येक समाजाला न्याय देण्याची शपथपत्रावर भूमिका घेतोय आणि सरकारी नोकऱ्या दुप्पट करायच्या आणि भौतिक सुविधा, रेल्वे प्रकल्प, सिंचन प्रकल्प जे काही दुर्गापूर साहेबांची पण जे पूर्ण नाही केले ते पूर्ण करण्यासाठी ही संधी मागतोय. शक्य झाल्यास कोणत्याच आमदाराला 2 टर्मच्या नंतर तिसरं अपत्य झालं की तुम्हाला जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्था जाऊ देतात का हे लोक? तिसरं अपत्य झाल्यावर तुम्हाला जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्था जाऊ देतात का? माझा प्रयत्न असणार आहे की कोणालाच तिसरी टर्म आली की परत संसदेत विधानसभेत जाऊ द्यायचं नाही. देशाचा नुकसान आहे म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणे है ना. म्हणून तिसरं अपत्याचं तुम्ही चोटेगिरी करता एकाच पदावर बसून त्याचं काहीच नाही. देशाचं नुकसान. तुम्हाला बाहेरच ठेवलं पाहिजे विधानसभेच्या तिसऱ्या टर्मच्या वेळेस. लोकसभेच्या बाहेर ठेवलं पाहिजे तुम्हाला तिसऱ्या टर्मच्या वेळेस. असं करण्यासाठीचे प्रयत्न पण वेगवेगळ्या संकल्पनांची करू शकेल अपक्ष म्हणून. जर तुम्हाला हे सगळं पटतंय तर भरघोस मतांनी मला मतदान द्या आणि तुम्ही द्याला विश्वास व्यक्त करतो. चिंतूच्या माझ्या मायमाऊलींना खास विनंती, काही चुकलं असेल तर माफ करावं, काही चुकीचं बोललं असेल, वाटत असेल असं एक लहान यंग मुलगा म्हणून माफ करावं. पण मतदान करताना चूक होऊ नका. खुल्या दिलाने मतदान मताधिक्य मिळवून द्या. आपला विजय पक्का आहे. कालच परत दादांची सकाळी चर्चा केली. दादांचं वाक्य आलंय की मी मुद्दाम परभणीमध्ये येऊन बोललोय की दोघाही पक्षाच्या लोकांना पाडा, ज्यांनी शपथपत्र दिले त्याला निवडून आणा. आता याच्यापेक्षा जास्त काय आमच्या नेता बोलण्याची गरज नाही. त्यामुळे आंदोलकांनाही कळलं, मराठा समाजालाही कळलं आणि बाकी सगळ्या प्रश्नांच्या अंतर्गत तुम्ही मला नक्की निवडून त्याला विश्वास व्यक्त करतो. खूप खूप आभारी आहे आणि नम्र विनंती स्वीकार करा. भरघोस मतांनी प्रेशर कुकरला मतदान द्या. धन्यवाद.